तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आलो होतो काजू फॅक्टरीमध्ये. तर कोकणात एक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे एक काजू फॅक्टरी म्हणून एक आहे. तर तिथे आत्ता आम्ही आलो होतो. तर इथे आम्ही आत्ता आमची कार पार्क केली आणि इथून सर आता आतमध्ये मी चाललो आहे. तर काजू फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीचे काजू बनवले जातात ते पण आपण आता पाहूया आतमध्ये गेल्यानंतर. तर दाखवतो तुम्हाला आता कशा पद्धतीने इथं बनवले जातात. तर मी तुम्हाला बॅक साईडून दाखवतो. इथं एंट्रन्सला हे सगळे बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत, तुम्ही बघा. आता आपण जे बॅक साईडला बघितलं ते त्यांचं एंट्रन्स होतं. तर पुढे पुढे चालत गेल्यानंतर आता बघू आपण तर काय कशा पद्धतीने आहे त्यांचं. इथं फिलिंग एंट्रन्स आहे. फिलिंग एंट्रन्स म्हणजे आपल्याला तर काही इथलं माहीत नाही आहे. तर गेल्यानंतर आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ. रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण बघू काय ते रिव्ह्यूमध्ये सांगतं. इथं ग्रेडिंग आहे. ग्रेडिंग म्हणजे ते पण माहीत नाही, थांबा मी तुम्हाला दाखवतो. बॅक कॅमेऱ्याने तुम्ही बघा तर कशा पद्धतीने इथं केलं जातं ते सगळं. जे आत्ता तुम्ही बघितलं ते ग्रेडिंग हॉल होता. तिथं त्यांचं काहीतरी चाललं होतं. तर त्याच्याच समोर एक आता कटिंग रूम आहे. तर कटिंग रूममध्ये काय असतं हे आपण बघू डायरेक्ट आपण रिव्ह्यूमध्ये. प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी आपल्याला एवढा वेळ नाही आहे. आपण विजिटला आलो होतो, म्हणजे फिरायला आलो होतो. मग सगळेजण बोलले की विजिट करूया. तर बघू आपण कशा पद्धतीने काय काय. काजू फॅक्टरीमध्ये आपण आतमध्ये आलो आहे आता. इथं आल्यानंतर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी दाखवतो. इथं मशिनरी ठेवलेल्या आहेत आणि इथं काम पण चालू होतं. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने सगळ्या मशिनी दाखवतो कशा पद्धतीने इथं काजू वगैरे बनवले जातात. तर ह्या इथं मॅडम आहेत, त्यांचं काम चालू आहे. ते आहे काजूची फॅक्टरी. आपण इथे एवढं सगळं बघितलेलं आहे. आपण बघूया अजून बाहेर काय आहे. बॅक साईडला आपण बघितलं की त्या मॅडमचं सगळ्यांचं काम चाललं होतं. तर आपण बाहेर गेल्यानंतर बघू आपण अजून काय काय आहे कशा पद्धतीने. तर बघून मी तुम्हाला अजून दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. मला जेवढं होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघू आपण पुढच्या हॉलला आपण आता चाललो आहे बघायला काय आहे कसं आहे. तर तिथे जाऊन पण आपण बघूया. हे कोणतं आहे? हे ग्रेडिंग हॉल आहे. तर ग्रेडिंग हॉलमध्ये आता आपण आलो आहे. ग्रेडिंग हॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं ते ज्यांचं काय काम चाललं आहे ते पण तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. हे इथं त्यांचं सगळं मटेरियल ठेवलेलं आहे आणि इथं या मॅडमचं पण काही काम चाललेलं आहे ते तुम्ही बघू शकता. जे आत्ता बघितलं ते ग्रेडिंग हॉल होता. ग्रेडिंग हॉलमध्ये आपण बघितलं की त्यांचं काम चाललं होतं. इथं यायचं म्हणजे असं काही खास गोष्ट नव्हती. आम्हाला फक्त फॅक्टरीमध्ये काजू कसे बनवले जातात तेवढंच बघायचं होतं. तेवढं बघितल्यानंतर मी तर जास्त काही कोणाला तिथं माहिती विचारली नाही, कारण की कामात असल्यामुळं कोणाची चिडचिड होती कामामुळं. त्यामुळे जास्त कोणाला काही विचारपूस आपण केलेली नाही आहे. तिथून आपण आता बाहेर आलो आहे. बाहेर आल्यानंतर आपण एकदम कंपनी जी आहे फॅक्टरी तर तिच्या आपण एंट्रन्सला बघूयात कसं आहे. ते एंट्रन्सला आल्यानंतर त्यांना तर बघितलंच असेल तुम्ही कसे आहेत. इथं आपण एंट्रन्सला पण जाऊ आणि इथं पॅरेट ठेवले होते. पॅरेट पण मी तुम्हाला दाखवतो. तर मी आत्ता मित्रांनो त्यांच्या आतमध्ये तिथं ऑफिसमध्ये गेलो होतो केबिनमध्ये. केबिनमध्ये गेल्यानंतर सगळ्या मित्रांना त्यांनी काजू कतली दिली होती जी त्यांनी इथं या फॅक्टरीमध्ये मेक केली होती. आणि काजू कतलीची जी काही क्वालिटी होती ती एकदम भन्नाट आहे. तर इथं तुम्ही आला तर तुम्हाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. भाजलेले काजू आणि काही गोष्टी बघायला पण मिळतील की कशा पद्धतीने इथं काजू बनवले जातात आणि काजूची जी काही प्रोसेस असती
तर इथं कसे काय सगळ्या गोष्टी केल्या जातात हे तुम्हाला बघू शकता तुम्ही. चुलीवरती पण भाजलेले काजू इथं मिळतात. इथं आता मी ते बोर्डवरती पण वाचलं, ते पण तुम्ही बघू शकता. तर आपण सगळी फॅक्टरी बघून आता इथून निघालो आहे. तर बघू अजून पुढं आमचा प्रवासात अजून काय गोष्टी येतील त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तर आत्ता आपणच नाही का फॅक्टरीमधून बाहेर आलो आहे. तर बाहेर आल्यानंतर काजू कतली वगैरे आपल्याला दिले होते. तर आपण सगळ्या मित्रांना विचारू कशा पद्धतीने काजू कतलीची जी काय क्वालिटी होती ते तुम्हाला सांगतील. तुम्ही विचारा त्यांना. पण फ्रंट कॅमेरे बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. विचारा. मित्रांनो, मी आर्यन. तिथं आम्ही काजूच्या फॅक्टरीला थांबलो होतो. त्यांनी काजू कतली वगैरे खायला दिले आम्हाला. एकदम टॉपची होती. तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. चांगली फॅक्टरी. आपण आता शुभमला पण विचारू. शुभमनी पण कशा पद्धतीने इथं काजू कतलीचा वगैरे स्वाद घेतला. आम्ही काजू कतली घेतली होती आत्ता टेस्टिंगसाठी. तर एकदम बेस्ट अशी काजू कतली आहे तिथं. 200 रुपयाला अर्धा किलो भेटते. तर नक्की आवश्यक भेट द्या. चांगली आहे काजू कतली एकदम. काजू वगैरे पण आहेत. बरेच प्रोडक्ट आहेत तिथं. डायरेक्ट असेंबल करतात तिथं. तर ठीक आहे, येऊन जाऊ एकदा.